लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पोलीस आता मधूला घेऊन जात आहेत. मधूची आता कायमची रत्नपारखीच्या घरातून गच्छंती होताना पाहायला मिळत आहे. तिच्या हातामध्ये बेड्या घातलेल्या आहेत आणि ओढत ओढत तिला पोलीस घेऊन चाललेले आहेत. सर्वजण मधूकडं पाहत राहतात. आजपर्यंत गुन्हे करणारी मधू, आजपर्यंत कटकारस्थान करणारी मधू, सर्वांना संकटात टाकणारी मधू आज स्वतःच संकटात अडकलेली आहे आणि तिच्या हातामध्ये बेड्या पडलेल्या आहेत आणि ती घरातून बाहेर जात आहे. मधू आणि सिंधू यांची नजरानजर होते. सिंधू मधूकडं पाहते आणि राघवला आणि सर्व कुटुंबियांना सांगते की नेहमी सत्याचाच विजय होत असतो. असत्याची सत्यावर मात होत असते असं तिनं सर्वांना सांगितलेलं असतं आणि तेव्हा मधू तिच्याकडं पाहतच राहते. मधूला आता कळून चुकलंय की आपण पूर्णपणे हरलेलो आहोत. आजपर्यंत एकही डाव आपण हरलो नव्हतो, पण आज मात्र शेवटचा महत्त्वाचा डाव आपण हरलो आहोत, हे तिच्या लक्षात आलेलं आहे. आणि सिंधूने सर्वांपुढे सूचक विधान केलंय की नेहमी सत्यच जिंकत असतं. आपली बाजू सत्याची होती म्हणूनच आपण जिंकलो, असं ती राघवला सांगते आणि राघवला देखील ते पटलेलं असतं. राघव देखील सिंधूच्या सुरात सूर मिसळतो आणि म्हणतो, "सिंधू, तू म्हणतेस ते बरोबर आहे. नेहमी आणि नेहमी फक्त सत्याचाच विजय होतो. फक्त त्याला काही वेळ जाऊ द्यावा लागतो." पण एवढं सगळं बोलल्यानंतर अचानक सिंधूला चक्कर येऊ लागते आणि सिंधू बेशुद्ध होऊन खाली पडते. खाली पडलेल्या सिंधूच्या जवळ सर्वजण धावत गेलेले आहेत. "सिंधू, सिंधू काय झालंय? सिंधू उठ!" असं म्हणून सर्वजण तिला उठवण्याचा प्रयत्न करतायत. पण सिंधूला डोक्यावर लागलेल्या मारामुळे सिंधू बेशुद्ध होऊन खाली पडलेले आहे. राघव सिंधूच्या जवळ जातो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. पण सिंधू बेशुद्ध पडली आहे हे आता सर्वांच्या लक्षात आलेलं आहे आणि तिला त्वरित औषधोपचारांची गरज आहे म्हणून तो डॉक्टरांना फोन लावतो. घरातील सर्व सदस्य सिंधूला उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. "सिंधू उठ, तुला काही होणार नाहीये. आम्ही सर्वजण तुला काहीच होऊ देणार नाही. तू उठ, हिंमत हारू नको." असं सर्वजण सिंधूला हिंमत देण्याचा प्रयत्न करतायत. पण सिंधूपर्यंत ते शब्द पोहोचत नाहीयेत. सिंधू शांत पडून आहे आणि आता डॉक्टरांना बोलवण्यात आलेलं आहे. डॉक्टर चेक करतात आणि सिंधूला एक इंजेक्शन देतात. सर्वजणांचं लक्ष आता डॉक्टरांकडे आहे. डॉक्टर नक्की काय सांगणार याकडे सर्वांचं लक्ष असतं आणि डॉक्टर सांगतात की सिंधूला लवकरात लवकर शुद्ध आली पाहिजे. मी माझं बेस्ट जे आहे ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर का त्या लवकर शुद्धीवर आल्या नाहीत तर त्या कोमामध्ये जाऊ शकतात, कारण त्यांच्या मेंदूच्या अत्यंत नाजूक जागेवर इजा झालेली आहे आणि त्यामुळे जर का त्या लवकर शुद्धीवर आल्या नाहीत तर त्या कोमामध्ये जाऊ शकतात. त्यामुळे आता त्यांची काळजी घेणं हाच एकमेव पर्याय राहिलेला आहे. हे सर्व ऐकल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसतो. राजश्री तर अगदी कोसळून गेलेली आहे. आत्ताशी कुठं सगळं व्यवस्थित होत होतं आणि आता असं मोठं संकट आपल्यावर आलंय असंच तिला वाटत आहे. डॉक्टर सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतायत की सिंधूची काळजी घेणं हाच एकमेव पर्याय आहे. तिला सर्व गोळ्या औषधं मी व्यवस्थित दिलेले आहेत. पण इथून पुढचे 12 तास खूप महत्त्वाचे आहेत. या 12 तासात जर का तिने औषध गोळ्यांना रिप्लाय केला नाही, तर मग मात्र कोणीच काही करू शकणार नाही. पुढील 12 तास हे सिंधूसाठी अतिशय धोक्याचे आहेत हे आता सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. आणि काही केल्यास सिंधूला उठवणं, सिंधूला शुद्धीवर आणणं हाच तुमच्याकडे एकमेव पर्याय आहे असं सुद्धा डॉक्टरांनी सांगून ठेवलेलं आहे. पण पेशंट औषध गोळ्यांना कसं रिस्पॉन्स करतंय हे देखील महत्त्वाचं आहे. जर का पेशंटने औषध गोळ्याला रिस्पॉन्स दिला तर ते लवकर शुद्धीवर येऊ शकतं असं देखील डॉक्टर सांगतात आणि आता सर्वांचं एकच लक्ष आहे, सिंधूला बरं करणं. काही झालं तरी सिंधू शुद्धीवर आली पाहिजे असंच सर्वांना वाटत आहे. डॉक्टर जातात आणि आता सर्वजण सिंधूच्या जवळ बसलेले आहेत. डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. काय करावं म्हणजे सिंधू लवकर शुद्धीवर येईल असाच प्रश्न सर्वांना पडलेला आहे. डॉक्टरांनी डॉक्टरांचं काम केलं आहे, पण आता सिंधूला दवा नव्हे तर दुवा पाहिजे असंच सर्वांना वाटत आहे. राघवने सिंधूचा हात हातात घेतला आहे. "सिंधू, आत्ताशी कुठे चांगले दिवस आलेले होते. आता मधूची कायमची घरातून गच्छंती झालेली आहे.
मधुला आपण जेलमध्ये पाठवलेलं आहे. तू म्हणली होतीस ना, की आपला प्लॅन सक्सेस व्हायला पाहिजे. आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे सिंधू. आता तुला डोळे उघडणं गरजेचं आहे. मधुला शिक्षा होताना तुला पाहायचं आहे ना. आपल्या विनूला, आपल्या सावीला तुला मिठी मारायची आहे ना. आपल्या चौघांचं कुटुंब छान आनंदी तुला बघायचं आहे ना. पण त्यासाठी तुला डोळे उघडावे लागतील असं बोलून राघव तिला उठवण्याचा प्रयत्न करतोय. राघवने तिचा हात हातात धरून ठेवलेला आहे आणि तो इमोशनल झालेला आहे. तो सिंधूला सांगतोय, की तू म्हणली होती ना, जेव्हा हे सर्व काही संपेल तेव्हा आपण चौघांनी छानपैकी मूव्हीला जायचं, शॉपिंगला जायचं, डिनरला जायचं. आता ते सगळं करण्याची वेळ आलेली आहे. ऋतुजा आणि रेश्मा देखील तिला उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. ऋतुजा म्हणते, आत्ताशी कुठं तुम्हाला चांगले दिवस आलेले होते, तर असे डोळे बंद करून तुम्ही बसू नका. आम्हाला सर्वांना तुमची गरज आहे. ऋतुजा देखील सिंधूला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. ती म्हणते, खरंच आजपर्यंत आपण हिला कृष्णा समजून हिच्यावर किती अन्याय केला, पण तिनं थोडं देखील तोंड उघडलं नाही. आज तिचे चांगले दिवस आलेले आहेत, तर देवाने असं सगळं काही करून ठेवलेलं आहे. सिंधू, तू अजिबात हिंमत हारू नको. आता आम्ही सगळेजण तुझ्या बाजूनं आहोत आणि त्या मधूला कडक शिक्षा आपल्याला द्यायची आहे. मधू आता इथून कायमची निघून गेलेली आहे, त्यामुळे तू उठणं गरजेचं आहे. रुक्मिणी देखील सिंधूला तेच सांगत आहे. त्या मधूवर मी विनाकारण विश्वास ठेवला. विश्वासाच्या पात्रतेची नसताना देखील मी नेहमी तिची बाजू घेत राहिले. पण आता ती कायमची निघून गेली आहे आणि आता मी कधीच तुझी बाजू, तुझी साथ कधीच सोडणार नाही आणि कधीच तुझ्यावर गैरविश्वास दाखवणार नाही. तू फक्त डोळे उघड. राजश्रीला तर मोठा धक्काच बसलेला आहे. राजश्री म्हणते, हे सगळं खरं तर माझ्यामुळंच झालं आहे. मीच राघवच्या मागं लागलेले होते, की तू मधुशी लग्न कर. खरं तर मीच तुझ्यावर खूप मोठा अन्याय करत होते, पण तू एका शब्दाने देखील मला कधी उलटं बोलली नाहीस. किती सहनशील आहेस तू सिंधू. खरंच तू सिंधू आहेस हे नेहमी दाखवत होतीस, पण माझ्या लक्षात आलं नाही. तुझा अभिनयच एवढा गोड आणि सुरेख होता ना, की मला असं वाटलं की तू कृष्णाच आहेस. मला असं कधीच वाटलं नाही की तू सिंधू आहेस. सर्वजण तिला उठवण्याचा प्रयत्न करतायत. राघव तिच्या डोक्यावर हात ठेवतोय. तिचं डोकं चोळतोय, तिचा हात हातात घेतोय, तिचा हात चोळतोय. सिंधू, प्लीज असं जाऊ नकोस. काही केलं तरी तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस, असं तो तिला समजावून सांगतोय. मला तुझी खूप गरज आहे. आजपर्यंत मी तुझ्याशिवाय कसा राहिलो हे तुला माहीत आहे. पण आता मात्र मला फक्त आणि फक्त तू पाहिजे आहेस. सर्व वाईट दिवस निघून गेलेले आहेत आणि आता चांगले दिवस आलेले आहेत. या चांगल्या दिवसामध्ये मला तुझी साथ पाहिजे आहे सिंधू. मी तुझ्याशिवाय कसलंच जगू शकणार नाही. हे तुला माहीत आहे ना? मग असे डोळे मिटून तू का बसलेले आहेस? प्लीज एकदा डोळे उघड आणि आमच्याकडं पहा. तुझे उघडलेले डोळे पाहिल्यानंतर आम्हाला किती आनंद होणार आहे ना, ते तुला कळणार नाही आहे. तू प्लीज एकदा डोळे उघड. आपल्यासाठी, आपल्या सावीसाठी, आपल्या विनूसाठी, त्यांना घट्ट मिठी मारण्यासाठी, त्या दोघांसाठी तरी का होईना तुला शुद्धीवर यावंच लागणार आहे, असं राघव वारंवार सिंधूला सांगत आहे. वेगवेगळ्या गोष्टी सांगून तिला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. तिला वेगवेगळी आश्वासनं देत आहे. सिंधू मात्र काही केल्या डोळे उघडत नाहीये. सिंधूच्या नाजूक भागावर बरोबर मधूने घाव घातलेला आहे आणि तो घाव आता जिवारी लागलेला आहे. सिंधू कोम्यामध्ये जात आहे हे आता सर्वांच्या लक्षात येत आहे. सिंधू कसलाच रिस्पॉन्स देत नाहीये. फक्त सिंधूचे श्वासोश्वास चालू आहेत. इकडे मात्र आता सावीला जाग येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सावीला जुन्या काही गोष्टी आठवत आहेत. आई आपल्याला कशी भरवत होती, आई आपल्याला किती प्रेमानं जवळ घेत होती, आपल्यावर किती प्रेम करत होती, अशा शेकडो गोष्टी सावीच्या मनामध्ये थैमान घालत आहेत. सावी डोळे उघडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तिच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडतोय, तो म्हणजे आई. तिला आठवतंय की आपल्या आईला मधूने कशाप्रकारे दरीत ढकलून दिलेलं होतं. आपली आई कुठे असेल, तिला काही झालं तर नसेल ना, असं म्हणून तिने ताडकन डोळे उघडलेले आहेत. आणि आई, आई तू कुठे आहेस? मला तुला भेटायचं आहे आई, मला तुला बोलायचं आहे, असं ती बोलत आहे. तर इकडे राघवने सिंधूचा हात हातात धरलेला आहे. अजून सावीचे ते गोड शब्द सिंधूच्या कानावर पडलेले नाही आहेत. ती तशीच बेशुद्ध अवस्थेत आहे.
पण इकडे आता सावी मात्र शुद्धीवर आलेली आहे आणि तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवत आहेत आणि तिला आता उठायचं आहे, पण तिला उठता येत नाहीये. "आई, मला तुझी साथ पाहिजे आहे. मला उठायचं आहे. मला तुझ्याकडे यायचं आहे. मला इथं पडून राहायचं नाहीये," असं ती स्वतःशीच बोलत आहे. सावीच्या उशालाच गणपती बाप्पाची एक छान तस्वीर आहे आणि सावीचं लक्ष बाप्पाच्या त्या तस्वीरेकडे जातं आणि आपसुकच तिचे हात जोडले जातात आणि ती बाप्पाला म्हणते, "बाप्पा, काही जरी झालं तरी माझ्या आईला काही होऊ देऊ नको. मला तिला भेटायचं आहे." सावीला असं जाणवलंय, की आपल्या आईला काहीतरी होत आहे. आपली आई आपल्यापासून दूर जात आहे, असंच स्वप्न तिला पडलेलं असतं. पण तेवढ्यात तिच्या नजरेसमोर उभी राहते, ती म्हणजे सिंधू. सिंधू आलेले पाहून सावीला 100 हत्तीचं बळ आलेलं आहे. "आई, आई तू आलीस? आई मला तू पाहिजे आहेस गं. माझ्या जवळ ये ना." असं ती सिंधूला म्हणत आहे. सिंधू तिच्या जवळ येते आणि म्हणते, "सावी बेटा, तू माझी मुलगी आहेस. तू शूर आहेस ना माझ्यासारखी?" सावी म्हणते, "हो आई, मी सुद्धा तुझ्यासारखी शूर आहे." "मग उठ आणि आता जमिनीवर पाऊल टाक. आता तू स्वतःला जप आणि स्वतः हिम्मतवान हो." असं सिंधू तिला सांगत आहे. आई आपल्याशी असं का बोलते हे मात्र सावीच्या लक्षात येत नाही. पण "आई माझ्याजवळ ये ना, माझ्याजवळ बस ना," असं ती तिला सांगते. पण आता सिंधू तिला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. सिंधू तिला सांगते, "आता मी तुझ्याजवळ बसणार नाही, तर तू माझ्याजवळ यायचं आहे. चल, माझ्याजवळ ये, माझ्या हातात हात दे," असं म्हणून ती तिला उठवण्याचा प्रयत्न करते. सावीने सगळी शक्ती पणाला लावून बेडवरून उठण्याचा प्रयत्न आता चालू केलेला आहे. कारण तिला काही केल्यास सिंधूला भेटायचं आहे, सिंधूच्या हातात हात द्यायचे आहेत. काही केल्या आपल्या आईला आपल्यापासून दूर जाऊ द्यायचं नाहीये, असंच तिनं ठरवलेलं आहे आणि पहिलं पाऊल तिने आता जमिनीवर टाकलेलं आहे. कित्येक महिन्यानंतर सावी शुद्धीवर आलेली आहे आणि आता जमिनीवर पाऊल टाकून ती आईसाठी पुढे-पुढे चालत आहे. तिला नीट चालता देखील येत नाहीये. चालताना ती अडखळत आहे. पण काही केल्या मला आईच्या हातामध्ये हात द्यायचा आहे आणि मला आईला घट्ट मिठी मारायची आहे, हे स्वप्न उराशी बाळगून सावी मात्र एक-एक पाऊल आता पुढं चालण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिला ताकद देतेय ती म्हणजे सिंधू. सिंधूने तिला बोलत-बोलत आता बाहेरपर्यंत आणलेलं आहे आणि आईला काही केल्या मी सोडणार नाही, मी जाऊ देणार नाही, माझ्या नजरेसमोरून आता तिला दूर होऊ देणार नाही, असं म्हणून सावी मात्र चालत आहे. पण खरं तर सिंधू मात्र इथं बेडवरच आहे. ती अजूनही शुद्धीवर आलेली नाहीये. सर्वजण अजून तिच्याशी बोलत आहेत. राघव अजूनही तिला उठण्याची विनंती करत आहे. आपण पाहिलेले स्वप्न तिला सांगत आहे. सर्वांना खूप वाईट वाटतंय. आपण या सिंधूवर जर का सुरुवातीपासूनच विश्वास ठेवला असता तर बरं झालं असतं, असंच सर्वांना वाटत आहे. आता ऋतुजा रुक्मिणीला विचारत आहे, की "तुम्हाला कधी कळलं ही सिंधू आहे आणि ही कृष्णा नाही ते?" तेव्हा रुक्मिणी सांगते, की "मला देखील सुरुवातीला विश्वास पटत नव्हता, पण एके दिवशी मला त्या गोष्टीवर विश्वास पटला. कारण खुद्द सिंधू आणि राघव यांनीच मला सांगितलं, की ही सिंधू आहे. माझा तेव्हा विश्वास बसला. त्या अगोदर माझा देखील विश्वास बसत नव्हता. पण खरंच त्याच्या अगोदर विश्वास बसला असता तर बरं झालं असतं." ऋतुजा म्हणते, "तुम्हाला जर काही कळलं होतं, तर तुम्ही आम्हाला सर्वाला हे सांगणं गरजेचं होतं. आम्हाला जर का तेव्हाच समजलं असतं ना, की ही सिंधू आहे, तर आम्ही सुद्धा हिच्यावर विश्वास ठेवला असता." रुक्मिणी सांगते, "पण मलाच खूप उशिरा कळलं आणि मला कळलं होतं तेव्हासुद्धा माझा लगेच विश्वास बसला नव्हता. मी उलट तिच्या अंगावर गेले होते आणि तिला म्हणलं होतं, की मला काकू अजिबात म्हणायचं नाही." तेव्हा राघवनेच मला सगळं काही नीट समजावून सांगितलं आणि मधूचे कारस्थाने मला सांगितली, तेव्हा कुठं जाऊन माझा विश्वास बसला होता. आणि सिंधूने पण आपल्याला लग्नाच्या वेळेस सांगितलंच होतं ना, की ती कृष्णा नाहीये, ती सिंधू आहे. आता सर्वांना ती गोष्ट आठवत आहे. तेव्हा सिंधूने खरोखरच सर्वांना सांगितलेलं असतं, की "मी कृष्णा नाही, मी सिंधू आहे. माझ्यावर थोडासा विश्वास ठेवा." पण त्यावेळेस मात्र कोणी देखील तिच्यावर विश्वास ठेवलेला नसतो. आणि आता या सगळ्या गोष्टींचा सर्वांनाच पश्चाताप होत आहे. विशेषतः राजश्रीला या गोष्टीचा पश्चाताप होतोय. राजश्रीला आठवतंय, की आपणच तेव्हा म्हणलं होतं, की आपला या गोष्टीवर अजिबात विश्वास नाहीये. या सगळ्याला जबाबदार आपणच आहोत. आज सिंधूची जी हालत झाली आहे, त्याला पण आपणच जबाबदार आहोत, असं राजश्रीला वाटत आहे. आणि तेवढ्यात दारातून आवाज येतो, तो म्हणजे सावीचा. "आई, तू काय करतेस? मला तुला भेटायचंय," असं म्हणून सावीने जोरदार हाक मारलेली आहे आणि सावीच्या आवाजाने सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे.
आजपर्यंत शुद्धीवर न येणारी सावी, कोणत्याच औषधोपचारांना रिस्पॉन्स न देणारी सावी आज स्वतःच्या पायाने चालत चालत सिंधूपर्यंत आलेली आहे आणि आता ती सिंधूला भेटायला आलेली आहे हे पाहून सर्वांना धक्का बसतो. पण आता जर का तिने सिंधूची ही अवस्था पाहिली तर तिला अजून धक्का बसेल. त्यामुळे सर्वजण तिला दारातच अडवतात आणि "बाळा, तू कसं काय उठून आली?" असं तिला विचारतात. तेव्हा ती सांगते की "मला आईला भेटायचं आहे. माझी आई कुठे आहे? मला तिला बघायचं आहे." राजश्री म्हणते, "अगं, तुझी आई कामात आहे. सध्या ती तुला भेटू शकत नाही." तेव्हा सावी म्हणते, "काही जरी झालं तरी मला तिला भेटायचंच आहे." तेव्हा तिला विचारलं जातं, "तू असं का बोलतेस? तुला का भेटायचं आहे तिला?" सावीने सांगितलंय, की "मला एक स्वप्न पडलं आहे आणि त्या स्वप्नामध्ये माझ्या आईला काहीतरी झालेलं आहे. मी माझ्या आईला काहीच होऊ देणार नाहीये. एकदा मला तिला भेटवा." असं सावी सर्वांना सांगत आहे. पण सावीने जर का सिंधूला पाहिलं तर तिला धक्का बसेल, यामुळे सर्वजण दारातच तिला अडवतायत आणि म्हणतायत, की "तुझ्या आईला काही देखील होणार नाही. तू काही काळजी करू नको. आत्ताच सध्या तू स्वतःची काळजी घे. आत्ताच तू एवढ्या मोठ्या आजारपणातून उठलेली आहे. त्यामुळं आत्ता लगेच आईला भेटण्याची काही गरज नाहीये." पण सावी मात्र काही केल्या ऐकत नाहीये. सावी फक्त एकाच गोष्टीचा हट्ट करते, तो म्हणजे मला माझ्या आईला भेटायचंच आहे. तुम्ही काही केल्या मला माझ्या आईला भेटवा. माझ्या आईला काही झालं असेल तर मला सांगा, असं ती बोलत आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की सावीच्या त्या आवाजाने सिंधूला शुद्ध आलेले आहे. सावीच्या आवाजाने सिंधू शुद्धीवर आली आहे आणि त्यामुळे सर्वजण खुश झालेले आहे. त्याचबरोबर सावीने मधूच्या विरोधातील पुरावे देखील दिलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मधू आता जेलमध्ये आहेत आणि तिच्या विरुद्ध पुरावे जमा करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी राघव म्हणतोय, आता सावीची देखील आपल्याला मदत होणार आहे आणि सिंधू देखील शुद्धीवर आलेले आहे. शुद्धीवर आलेल्या सावीला पाहून सिंधूला देखील खूपच आनंद झालेला आहे आणि आता सर्वांचा मोर्चा वळलाय तो म्हणजे मधूकडे. आता मधूला कडकमधली कडक शिक्षा देण्याचं राघवने तर ठामच ठरवलेलं आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, की जेलमध्ये मधू सिंधूचा गळा आवळत आहे आणि "तू हसतेस ना, हे सगळं तुझ्यामुळेच झालेलं आहे. आता मी तुला जिवंत सोडणार नाही. मी तुझ्यापेक्षा सुंदर असून सुद्धा राघवने तुला पसंत केलं, म्हणजे तूच नक्की या सगळ्याचा गुन्हेगार आहेस." असं म्हणून ती तिचा गळा दाबताना आपल्याला पाहायला मिळते. आता हे सर्व काही मधूचं स्वप्न आहे का मधू जेलमधल्याच एखाद्या आरोपी महिलेचं नरडं दाबत आहे, ते आपल्याला उद्याच्याच भागामध्ये कळणार आहे. का राघव आणि सिंधूने नक्की काही प्लॅन केलेला आहे ते देखील उद्याच समजणार आहे. राघव आणि सिंधू यांचा नक्की प्लॅन काय आहे ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. पण मधूला मात्र आता कठोरातली कठोर शिक्षा राघव आणि सिंधू देणार हे मात्र नक्कीच आहे. जेलमध्ये नक्की आता मधू कशामुळे गळा दाबत आहे याचा खुलासा आपल्याला उद्याच्याच भागामध्ये होणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.